मुंबई पालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि असं असताना शिवसेनेनं रातोरात 150 एबी फॉर्मचं वाटप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विभाग प्रमुखांच्या माध्यमातून उमेदवारांना या फॉर्मचं वाटप झालेलं आहे। शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केली असून यात अनेक विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून ते आज अर्ज भरण्याची शक्यता आहे। तेव्हा शिवसेनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भालचंद्र म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 3 बालकृष्ण बिद्र, प्रभाग क्रमांक 4 सुजाता पाटेकर, तर 5 मध्ये संजय घाडी यांना उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग 6 मध्ये हर्षल कारकर, 7 शीतल म्हात्रे, 9 सचिन म्हात्रे आणि 10 मिलिंद म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 11 रिद्धी घुरसुंगे, तसंच 13 राजा कदम, 14 भारती कदम, 15 परेश रोणी। प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेदवारी मिळालेली आहे प्रीती दांडेकर यांना, 17 मध्ये शिल्पा सागोरे यांना, 18 मध्ये संध्या दोशी, तर 25 मध्ये माधुरी भोईर, तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये नंबर लागलेला आहे भारती पंडागळे यांचा। मनश्री पाठक आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, काय तपशील मिळतात या यादी संदर्भात? रातोरात यादी जाहीर झाली आहे। रेश्मा, जर यादी आपण बघितली तर लक्षात येईल की जवळपास उत्तर मुंबईतले सगळे उमेदवार या यादीत समाविष्ट आहेत। या यादीत महत्वाची जी नावं आपण बघू शकतो की चेतन कदम, जे मनसेतून नुकतेच ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यांची पत्नी भारती कदम यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। त्याशिवाय ज्या विद्यमान नगरसेवकांचा सुद्धा याच्यात समावेश आहे, त्याच्यात शीतल म्हात्रे असतील, शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी असतील, यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। सुजाता पाटेकर माजी नगरसेविका आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। साधारणतः रातोरात 150 एबी फॉर्मचं वाटप झालंय अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे आणखीही काही याद्या या प्रकाशात येण्याची शक्यता आहे। आज बऱ्यापैकी शिवसेनेचे जे जाहीर झालेले उमेदवार आहेत ते एबी फॉर्म भरणारच आहेत। मात्र या यादीमध्ये जर आपण बघितलं तर जाणीवपूर्वक वॉर्ड नंबर 1 आणि वॉर्ड नंबर 8 यांवर कोणताही उमेदवार जाहीर करणं टाळलेलं आहे। याचं कारण हे की वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर यांना यांच्या पत्नीला उमेदवारी हवी आहे तशी त्यांनी इच्छा प्रकट केली होती। मात्र गेल्या काही काळात अभिषेक घोसाळकर विरुद्ध शुभा राऊळ हा वाद रंगलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून वॉर्ड क्रमांक 1 मध्ये कोणताही उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये शिवसेनेचा। त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 8 हा शुभा राऊळ यांचा, ज्या विद्यमान नगरसेविका आहेत, माजी महापौर होऊन गेल्यात मुंबई महापालिकेच्या, त्यांचा हा वॉर्ड होता, तिथून देखील कोणाला उमेदवारी देण्यात आलेली नाहीये। मात्र सध्या जी माहिती आपल्याला शिवसेनेच्या गोटातून मिळते त्यानुसार कदाचित अभिषेक घोसाळकर यांनाही उमेदवारी मिळू शकते, मात्र त्यांच्या विरोधात दीपा पाटील यांना सुद्धा उमेदवारी मिळावी अशी इच्छा शुभा राऊळ यांच्या गोटातून व्यक्त केली जाते। त्यामुळे क्रमांक 1 आणि 8 यांवर उमेदवार कोण शिवसेनेचे यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्हच आहे। आणखी काही घडामोडी आजच्या दिवसात घडण्याची शक्यता आहे, त्यानुसार इतर प्रभागांमध्ये कोण कोण उमेदवार असणार आहेत ते प्रकाशात येईलच। निश्चित मनश्री, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।